लाइव। आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। काशी विश्वनाथ यात्रा के लिए जाने वाले लोगों के लिए आमदार प्रकाश सुर्वे ने किया मार्गदर्शन शिविर का आयोजन। मुंबई के दहिसर पूर्व पाटीदार हाल में गौर गरीबों के आमदार माने जाने वाले प्रकाश सुर्वे ने काशी विश्वनाथ यात्रा के लिए जाने वाले लोगों के लिए मार्गदर्शन शिविर का आयोजन किया था। विधायक प्रकाश सुर्वे और तारामती चैरिटेबल फाउंडेशन द्वारा मांगे ठाणे विधानसभा के लोगों को काशी विश्वनाथ दर्शन की यात्रा कराई जा रही है। महाराष्ट्र में विधानसभा का चुनाव होने वाला है, जिसके लिए ये तैयारियां बड़े जोर शोर के साथ की जा रही हैं। इस मार्गदर्शन में स्थानीय नागरिकों के अलावा शिवसेना के पदाधिकारी कार्यकर्ता भारी संख्या में उपस्थित थे। आइए हम देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर आमदार प्रकाश सुर्वे ने मार्गदर्शन शिविर के दौरान क्या कुछ कहा। करायची गरज नाही। आज तुमचा गोर गरिबाचा आमदार तुमच्यासाठी सिद्ध आहे। याच्यामध्ये स्पेशली एकनाथ शिंदे साहेब प्रचंड कष्ट केलेले असतात आणि म्हातारपणी मग सर्व आजार उपाळून देतात। त्या औषधाला पैसे मागण्याची त्या मुलग्याकडे वेळ येते ना, तेव्हा त्या आई वडिलांना फार दुःख होत असतं। आणि तो मुलगा पण बिचारा असतो, त्याची पण कमाई किती असते, कधी कधी काही मुलांची कमाई कमी असते, त्याला पण इच्छा असते की माझ्या आई वडिलांची मला सेवा करायची आहे, मला पण त्यांना औषध उपचार करायचा आहे। पण परिस्थितीनुसार वाढती महागाई, त्याची झालेली मुलं, त्याचा खर्च। महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि ह्याच महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये अनेक शूरवीरांचा जन्म झाला। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, विश्ववंदनीय बहुजन प्रतिपालक, ज्ञानवंत गुणवंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेलं हे रयतेचं राज्य तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळणारे शास्त्रज्ञ, अक्षराचे जनक राजश्री शाहू महाराज, विद्यार्थी क्रांती देवता सावित्रीबाई फुले, ह्या महाराष्ट्राची रणरागिणी अहिल्याबाई होळकर, ताराराणी शिंदे, माणसाच्या डोक्यातील घाण कीर्तनाच्या माध्यमातून साफ करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आपलं हृदय फाडून देवाला लपवण्याची ताकद ज्यांच्यामध्ये होती, अशी संत सौदामाळी ह्याच महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये जन्माला आले। आणि ह्याच महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये असे सात्विक रत्न माननीय गोरगरिबांचे माननीय आमदार प्रकाश दादा सुर्वे साहेब यांच्यासाठी जोरदार आपण सर्वांनी टाळी वाजवा। रामकृष्ण हरी। आज अतिशय आनंदामध्ये मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय प्रकाशदादा सुर्वे आणि त्यांचे चिरंजीव श्री राजदादा सुर्वे यांच्यासाठी प्रथमतः आपण सर्वांनी टाळ्या वाजवूया। कारण त्याचं कारण देखील असं आहे, आद्य गुरु शंकराचार्यांनी विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, दुर्लभम त्रयमेवैतम देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संशया। मनुष्य नरदेह मिळणं दुर्लभ सांगितलेलं आहे, परंतु दादांनो आपल्या सर्वांना मनुष्य नरदेह मिळाला याच्यात कुणालाही शंका नाहीये, कारण आज आपण मनुष्य नरदेहाला आहोत। आज सर्व गोष्टी मार्गदर्शन करू, त्यांना त्यांचे आय कार्ड देऊ, त्यांना कुठल्या व्यवस्था केल्या पाहिजे, त्यांना काय कशा प्रकारे ती वाजता कुठे यायचं, कशा सर्व मार्गदर्शन नियोजनाचं पूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही शिकलो होतं। त्यासाठी आपण बघत असतो प्रचंड प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आता आमच्याकडे तसे 3,500 आलेले आहेत, पण आम्ही आता ट्रेनमध्ये 2,500 घेऊन चाललेले आहेत। आणखी 2,500 ट्रेन आम्ही आता ही पहिली ट्रेन आहे। आणखी आमची दुसऱ्या ट्रेनचं सुद्धा आम्ही बंद केलं। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही करणार आहोत, त्याच्यामध्ये आम्हाला थोडीफार मदत करावी, त्यांनी पूर्ण आश्वासन दिलेलं आहे की जिथे ट्रेनची अव्यवस्था होईल तिथे आम्हाला मदत। काय काय कार्यक्रम असणार आहेत, नियोजन म्हणजे डॉक्टर्स सुद्धा आम्ही बरोबर घेतलेले आहेत, नर्सेस बरोबर घेतलेले आहेत, पॉलिशवाले सुद्धा बरोबर घेतले, काय काय सुद्धा घेतले, औषधांचा पूर्णपणे पुरवठा घेतलेला आहे, त्यांना कॅप ऊन लागून कॅप सुद्धा देणार आहोत।
अगदी पिण्याच्या पाण्यापासून प्रत्येक गोष्टीची व्यवस्था आमची सर्वांनी आमच्या सर्व टीमने केलेली आहे. आपण जर पाहिलं तर अमोल कीर्तिकर रवींद्र वायकर यांचा हा आता विकोपाला गेला आहे. त्याचसोबत विलास फडणवीस आमदार गटाचे यांच्यावरही सुद्धा गुन्हा दाखल झाला. तो राजकीय प्रश्न आहे, त्यामुळे मी त्याबद्दल आता काही बोलू इच्छित नाही. माणसाने आपली हार पचवायला शिकलं पाहिजे, थोडंच मी याच्यातून सांगेन. आजचा प्रश्न आहे माझा काशी शहराचा, लोकांचा जो आस्था जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, जो आयुष्यात एकदा तरी काशी विश्वेश्वराचं दर्शन झालं पाहिजे, गंगेमध्ये गेलं पाहिजे. याच्या बाबतीत येणाऱ्या निवडणुकीत विधानसभाच्या निवडणुकीला अजून 6 महिने आहेत. त्यामुळे निवडणुका लागतात, खासदार निवडणूक, आमदार कॉर्पोरेशन त्या होत राहतील. पण जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा आणि ज्येष्ठ नागरिकांची आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा. परमेश्वर सुद्धा आई वडिलांच्या सेवेसाठी स्वतः हजर राहतो. हे याच्यात आम्ही आई वडिलांची सेवा करतो. हा यात्रा विधानसभेची तयारी आहे का? हे आत्ताच तुम्हाला बोललो, विधानसभा येईल, कॉर्पोरेशन येईल, आता खासदार घेऊन आमच्या विधानसभेला अजून 6 महिने आहेत. विधानसभेची तयारी असते, मी 2 महिन्यापूर्वी गेलो असतो. तसं न करता आम्ही दर मागच्या वेळी ही ट्रिप केली होती. आता सुद्धा लोकांनी मला समजून जनतेने आमच्या विनंती केली तर आम्हाला काशी विश्वनाथ दर्शन घ्यायचं म्हणून मी यात्रा केली.